राधानगरी तालुक्यातील तरसंबळे इथल्या रुपाली गुरव हिचा सोमवारी मृत्यू झाला. रुपालीच्या नातेवाईकांनी पती, सासू सासऱ्यांनी घातपात केल्याचा आरोप त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. रुपालीचे वडील पांडुरंग गुरव यांनी राधानगरी पोलिसात फिर्याद दिली. विवाहानंतर रुपाली हिचा पती प्रवीण, सासरे आणि सासू यांच्याकडून वारंवार मारहाण आणि मानसिक छळ केला जात होता, असं फिर्यादीत नमूद करण्यात आलं. 10 एप्रिल रोजी प्रवीणनं रुपाली हिला बेदम मारहाण केली. त्यानंतर सासऱ्यानंही पाईपनं मारहाण केल्याचं फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर 12 एप्रिल रोजी सायंकाळी घरगुती वादातून पतीनं रुपालीचा गळा दाबल्यानं ती बेशुद्ध पडल्याची माहिती प्रवीणनं रुपालीचे वडील पांडुरंग यांना दिली. 13 एप्रिल रोजी सकाळी रुपालीचा मृत्यू झाला. रुपालीचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा बनाव करण्यात आल्याचा आरोपही करण्यात येतोय. दरम्यान या प्रकरणी पती प्रवीण गुरव, सासरे बाबूराव गुरव आणि सासू रेखा गुरव यांच्या विरुद्ध खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करतायत.